या प्रकरणातले दोन मजकूर आहेत ते वाचून दाखवतो. सुरुवातीला मीही या प्रवृत्तीचा निषेध करतो आणि माननीय फडणवीस आणि माननीय शिंदे या दोघांनाही नम्रपणे विनंती करतो की अशी माणसं तुम्हाला जर हवी असतील किंवा पाहिजे असतील तर तुम्हाला सुद्धा फार काळ लागणार नाही, कारण हा पॅरेग्राफ तुम्हाला लागू होईल. रांजाच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या ताठ्या पोरीला दिवसा डावल्या सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली. माती झालेल्या जिन्यापेक्षा मरण बरं म्हणून पोरीनं जीव दिला. सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर अंमलात आली आणि साऱ्या मावळखोऱ्यात आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या पोरीची आबरू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली आणि रयतेच्या आबरू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाली. रांझाच्या पाटलाची हकीकत हा अपवाद नाही, अशा इतरही कथा आहेत. 1678 साली सकोजी गायकवाड नावाच्या सेनापतींनी बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसाई. या बहादर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढविला, पण सकोजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्यांनी सकोजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्याविषयी सेनापतीने शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही, कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कुणीही असो. काल जी घटना घडली ती इतकी दुर्दैव होते. ज्या भूमीतून ज्या मातीतून जिजा माता येतात त्या मातीतला हा आमदार, आणि विशेष म्हणजे कालच पुस्तक दिन, तो माणूस पुस्तकावर बोलला. त्यामुळे आपण निषेध नोंदवला पाहिजे आणि हा निषेध नोंदवून नाही तर राज्यभरात निषेध होतोय. आपण प्रशांच्या आणि ह्या सगळ्या विचारांनी पुढे जाण्याच्या पाठीमागे उभं राहिलं. धन्यवाद.